हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत। तर आता फेब्रुवारी सुरू आहे, त्यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि या तिन्ही महिन्यामध्ये लग्नाचा सीझन सुरू असतो। आणि लग्न म्हटलं किंवा कोणताही समारंभ म्हटलं किंवा कोणताही कार्यक्रम म्हटलं की भरजरी साड्या, हेवी साड्या, काठपदर साड्या ज्या आहेत त्या आपण आवर्जून नेसतो। पण या काठपदरच्या साड्या असतात, हेवी साड्या असतात, त्या नेसायला थोड्याशा अवघड जातात, त्याच्या प्लीट्स ज्या आहेत तर त्या करायला वेळ जातो। तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की अगदी सहज आणि कमी वेळेमध्ये काठपदर साडी आहे किंवा हेवी साडी आहे तर ती कशी नेसायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा शेवटपर्यंत। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। साडी जी आहे ती आधी अशी व्यवस्थित खोलून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित आहे ती खोलून घ्यायची आहे। आता साडी नेसायला आपण जिथून सुरुवात करतो म्हणजे ह्या कोपऱ्यापासून आपण सुरुवात करतो, तर याचा जो खालचा कोपरा आहे हा कधी कधी साडीच्या खालून दिसायला लागतो। म्हणजे काही साड्या ज्या आहेत तशा रुंद असतात, म्हणजे कोपरे जे असतात ना तसे ताणलेले असतात। त्यामुळे काय होतं की साडी नेसल्यानंतर खालचा जो कोपरा आहे तो साडीतून दिसायला लागतो। त्यामुळे काय करायचंय की इथे खोचतानाच जास्त खोचायचा आहे, हा कोपरा जो आहे जास्त खोचायचा आहे। काही साड्या मऊ असतात तर त्यांचा तुम्ही अशी गाठ जरी मारली तरीही चालतं, पण ही साडी जी आहे भरजरी आहे त्यामुळे जे काठ जे आहे ते जाड आहे, त्यामुळे गाठ आपण नाही मारणार आहोत, इथे मी जास्त खोचून देणार आहे। तर सुरुवातीला काय करायचंय की काही म्हणजे सुरुवातीला काय करायचं आहे की काही जण काय करतात की इथून नेसायला सुरुवात करतात आणि जो हा साडीचा पार्ट हा एक्स्ट्रा निघून जातो आणि साडी आपल्याला कमी पडते। नेसायला कुठून सुरुवात करायची तर उजव्या पायापासून। साडी नेसायला सुरुवात कुठून करायची हे प्रत्येकाला माहिती आहे, पण ज्यांना माहिती नसतं की साडी नेमकी सुरुवात कुठून करायची तर त्यांना सांगते की साडी नेसताना कधीही उजव्या पायापासून नेसायला सुरुवात करायची आहे, इथून करायची नाही। काही जण काय करतात की इथून नेसायला सुरुवात करतात आणि मग साडी ही जी आहे ना एक्स्ट्रा जाते आणि साडी आपल्याला कमी पडते। तर नेसायला सुरुवात कुठून करायची आहे उजव्या पायापासून। तर आता आपल्याला साडी केवढी हवी आहे लेवलने, आपल्या जो पायाचा लेवल, आपल्या बोटांची लेवल आहे पायांच्या तिथून तेवढी लेवल आपण साडीची घ्यायची आहे आणि फोल्ड करायचे हे वरती। काय करतात प्रत्येक जण काय करतात की असे डायरेक्ट खोचून देतात आणि त्यामुळे काय साडी जी आहे ना इथे पोटाजवळ गोळा होते आणि मग भोंगा दिसतो, पोट आपलं मोठं दिसू लागतं। तर काय करायचंय की लेवल बघायची, आधी लेवल ठेवायची आणि इथे एक्स्ट्रा साडी जी वर येते ती फोल्ड करायची आहे। आता इथे माझी उंची जास्त आहे त्यामुळे एकच फोल्ड होते, पण काही जणांची उंची कमी असते तर त्यांनी डबल फोल्ड करायचं आहे, म्हणजे जेवढं तुमच्या उंचीनुसार होईल तेवढं। तर आता इथे मी फोल्ड केलं आहे एकच आणि हा फोल्ड जो आहे ना तर तो हा असा थोडासा श्वास आतमध्ये घ्यायचा म्हणजे खोचायला बरं जातं आणि व्यवस्थित असं खोचून द्यायचं। साडीला इथे फोल्ड केल्यामुळे काय होतं साडी खोचल्यानंतर ना प्लेन बसते त्यामुळे। तर आता इथे हे खोचायचं, ठीक आहे। आणि हा जो कोपरा आहे तो एक्स्ट्रा खोचायचा आहे, थोडासा एक्स्ट्रा खोचायचा आहे, त्यामुळे साडीचा कोपरा जो आहे तो खालून दिसणार नाही। हा समोरचा पार्ट झाला तर बॅक साईडला पण तसंच करायचंय। फोल्ड लेवल बघायची साडीची आणि फोल्ड करायचं। बॅक साईडला खोचताना काय करायचं की आधी इथे खोचायचं आणि त्यानंतर मधला पार्ट आहे तो खोचून घ्यायचा। आता आपला जो बेसिक राऊंड आहे तो कंप्लीट झालाय। आता साडीचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोणता तर पदराच्या प्लेट्स आणि निऱ्याच्या प्लेट्स। हा जो पार्ट आहे तो सगळ्यात अवघड पार्ट आहे।
ज्या साड्या मऊ असतात म्हणजे शिफॉनच्या असतात, सिल्कच्या असतात, जॉर्जेटच्या असतात, ज्या साड्या मऊ असतात त्यांच्या प्लीट्स करणं अगदी सोपे असतात, पटकन प्लीट्स पडतात. पण ज्या साडी भरजरी असतात, हेवी असतात, त्यांच्या प्लीट्स करणं खूप अवघड असतं. तर त्यांच्या काही सोप्या टिप्स मी दाखवणार आहे. तर आता पदराकडचा भाग घ्यायचा आहे आणि पुन्हा पाठीमागून घ्यायचं, म्हणजे दुसरा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे. पाठीमागून पदर हा काढायचा आहे समोर असा, आणि त्यानंतर उजव्या हातामध्ये घेऊन अगदी रफ प्लीट्स करायचे आहे तात्पुरत्या. आपल्याला पदराची उंची बघायची. तर खांदा टाकायचा आणि पदराची उंची किती येते हे बघायचंय. आपला जो गुडघा आहे त्याच्या खालीच आपल्याला प्लीट्स पदराची उंची आहे ती घ्यायची आहे. कधीही पदराची उंची गुडघ्याच्या वरती अजिबात घ्यायची नाही, त्यामुळे साडीचा लुक अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळे गुडघ्याच्या खालीच घ्यायचं आहे. आता इथून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि इथे खोचून द्यायचं. हे तात्पुरतं खोचायचं आहे, तात्पुरतं खोचून द्यायचं. आता हा जो भाग आहे तो निर्यांसाठी आलेला आहे आणि आता आपल्याला पदर करून घ्यायचा आहे. तर पदर करताना काय होतं की ज्या साड्या भरजरी असतात किंवा हेवी असतात त्यांचे जे पदर असतात ते खूप हेवी असतात आणि त्यांचं जे प्लीट्स करणं आहे ते खूप अवघड असतं. तर त्यामुळे सोप्या पद्धतीने सांगते. आता या पदराला गोंडे आहेत. ज्या पदराला गोंडे असतात तर ते काय करायचं, एका साईडला गोंडे टाकून द्यायचे, बाहेरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला. एका साईडला गोंडी घ्यायची आहे आणि पदराच्या प्लीट्स करायच्या आहेत. तर आता मी सोपी टिप नॉर्मली आपण काय करतो की पदर करताना आधी इथून करायला सुरुवात करतो आणि त्यानंतर मिडल पोर्शन, त्यानंतर लास्ट पोर्शन, आणि त्यामध्ये वेळ खूप जातो जेव्हा साडी जेव्हाची भरजरी असते त्यावेळेला. पण अगदी कमी वेळामध्ये कसं करायचं, तर पदराचा जो भाग आहे थोडासा फोल्ड करायचा आहे आतल्या बाजूने, थोडासा फोल्ड करायचा आहे, जास्त नाही करायचंय, थोडासा करायचंय. हा असा दाखवते. हा असा पदराचा भाग आहे तो आतल्या बाजूने फोल्ड करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण प्लीट्स करायला सुरुवात कुठून करतो, ह्या बाजूने, ह्या खालच्या बाजूने. हा काटा आहे तो खालचा आहे, हा काटा आहे तो वरचा आहे. तर ह्या बाजूने आपण प्लीट्स सुरुवात करतो, कारण हा जो काटा आहे तो आपला तो वरच्या बाजूला दिसणार आहे. तर कधीही पदराचे प्लीट्स करताना साडीचा जो काट आहे तेवढीच प्लीट्स करायचे आहे. साडीचा काट एवढा आहे आणि प्लीट्स मोठी केली तर अजिबात चांगलं दिसत नाही आणि आपण जाड दिसतो. त्यामुळे साडीचा जो काट आहे तेवढीच प्लीट्स करायचे आहे. साडीचा जो काट आहे तेवढी बाहेरची प्लीट्स करायची आहे आणि बाकीच्या आतल्या प्लीट्स ज्या आहेत छोट्या करायच्या आहेत, म्हणजे साडी नेसल्यानंतर ज्या प्लीट्स बाहेर दिसतात तर तो प्रॉब्लेम होणार नाही. तर आता मागची करंगळी आणि अंगठा आणि पुढचे हे दोन बोट, मधलं बोट सोडून द्यायचं आहे. मागची करंगळी आणि अंगठा हे दोन बोट, इथे दोन बोट पकडली आणि इथे दोन बोट पकडली असं. आता ही समोरची जी प्लीट आहे दिसणारी ती बरोबर या काटाप्रमाणे घेतलेली आहे आणि ज्या मागची प्लीट आहे ती छोटी घ्यायची आहे, लहान घ्यायची आहे मागची प्लीट. तर असं आता ही शेवटची प्लीट आहे ही जास्त आलेली आहे, त्यामुळे इथे दोन छोटे लहान लहान प्लीट्स करायचे, ऍडजस्ट करून घ्यायचं. तर यामध्ये दोन प्लीट्स मी करून ऍडजस्ट करते, कारण हा जो काट आहे तो या साईडला यायला पाहिजे आणि हा काट या साईडला यायला पाहिजे. तर ही प्लीट्स जी आहे ती ऍडजस्ट करून घ्यायची. दोन छोट्या प्लीट्स मी इथे घालते. असं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे प्लीट्स जे आहेत ते व्यवस्थित बसतात.
तर आता इथे धरायचं आणि साईडला एक चिमटा लावून घ्यायचा. ठीक आहे. आता हा झाला आपला मिडल पार्ट, कारण आपण फोल्ड केलेली आहे साडी, त्यामुळे एकाच स्टेप मध्ये आपला जो मिडल आणि शेवटचा जो टोक आहे तर तो केलेला आहे. आणि आता हे आपलं इथे पकडायचं आहे. हे असं पकडून द्यायचं म्हणजे आपण दोन हात आहेत ते फ्री होतं आणि आपण पदर जो आहे खालचा तो व्यवस्थित करू शकतो. तर दोन स्टेप मध्ये पदराच्या प्लेट्स करून झाले आहेत, म्हणजे इथे केल्या आणि इथे केल्या झाला. आता मध्ये आपण पदर हा जो फोल्ड केला त्यामुळे दोन स्टेप मध्ये पदर आहे जो आपला प्लेट करून तयार झाला. नाहीतर नेहमी आपल्याला काय करावं लागतं की जो आता हा एंड पोर्शन आहे पदराचा तिथे प्लेट्स करायला लागतात, पुन्हा मिडल पोर्शन करावं लागतं, पुन्हा मग हा शेवटचा आहे तो खांद्यावर जो आपण घेतो तिथे करावं लागतं. 3 पार्ट मध्ये आपल्याला पदराच्या प्लेट्स आहेत त्या कराव्या लागतात अरेंज. तर त्यामुळे ह्या 2 स्टेप मध्ये आपला पदर आहे तो प्लेट करून तयार झाला आहे या ट्रिकमुळे. तर आता हे झालेलं आहे. इथे आता ब्लाउजला पिन करून घ्यायचं. पिन लावताना जितकं आपण पाठीमागे लावू शकेल, जितका आपला हात पाठीमागे जाईल तितकी पाठीमागे पिन लावून घ्यायची, म्हणजे पुढे वाकल्यानंतर हा जो पाठीमागचा पदर जो आहे पुढे येतो तो येणार नाही. आता पाठीमागे पिन लावली आणि आपण इथे पिन लावतो शोल्डरवरती बरोबर, आणि त्यानंतर मानेकडचा काट आहे तो नंतर असा वरती येतो, त्यामुळे आपण इथे एक पिन लावतो, म्हणजे 3 पिना होतात. पण कमीत कमी आपण पाठीमागे लावतो त्यामुळे इथे लावायची गरज नाहीये, डायरेक्ट आपण इथे लावू शकतो. तर आता मानेकडे हा काट वरती येऊ नये म्हणून पिन कशी लावायची, तर ह्या प्लेट्स ज्या आहेत समोरच्या ह्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या. इथे पिन लावून घ्यायचे आहे. आतल्या बाजून पण लावू शकतो किंवा ही वरची प्लेट आहे ती ओपन करायची आणि इथून लावायची. आता हा जो काट आहे हा असा पूर्ण ताणून घ्यायचा आहे, पूर्ण असा खेचून घ्यायचा आहे. इथे बरोबर उजव्या पायावरती पिन लावून घ्यायची. आता पिन जिथे लावले तिथून एक वीटभर म्हणजे असा एक हातभर एवढी साडी घ्यायची आहे आणि इथे खोचून द्यायची. तात्पुरतं खोचायचंय, इथे खोचून द्यायची. आता बाकीचं जे फॅब्रिक आहे साडीचं ते घ्यायचं नाही, याचे आपल्याला प्लेट्स करायचे. तर पहिली प्लेट केवढी घ्यायची आहे ते कोणाला माहित नसतं. तर पहिली प्लेट केवढी घ्यायची, तर आपला जो डावा पाय आहे डाव्या पायच्या बरोबर एवढी प्लेट घ्यायची आहे. पहिली प्लेट बरोबर डाव्या पायच्या लेवलने आपली पहिली प्लेट घ्यायची आहे. आणि प्लेट्स करायला सुरुवात करायची. प्लेट्स व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या. प्लेट्स अरेंज करताना बरोबर एकावरती एक नाही आल्या पाहिजे. तर जशा पायऱ्या आपल्या असतात ना, पायऱ्याच्या लेवलनं आपल्याला प्लेट्स करायच्या आहेत, म्हणजे बाकीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या सुद्धा व्यवस्थित दिसतात. तर आता इथे एखादी पिन लावून घ्यायची किंवा चिमटा लावून घ्यायचा. त्याची मी पिन लावून घेते. वरच्या बाजूने निर्या केल्यानंतर अशा निर्या झटकून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित ज्या प्लेट्स आहेत त्या अरेंज होतात. त्या प्लेट्सच्या निर्याच्या मधल्या प्लेट्स आहेत त्या करून घ्यायच्या.
इथे एखादी पिन लावायची किंवा चिमटा लावायचा. तर हे वरच्या प्लीट आहेत ते अशा हाताने धरायच्या आणि खालच्या मधल्या प्लीट आहेत ते उजव्या हाताने धरायच्या आणि मध्ये इथे असं चिमटा लावून घ्यायचा. वरच्या प्लेट्स झाल्या, मधल्या प्लेट्स झाल्या आणि आता खालच्या प्लेट्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालच्या प्लेट्स आपल्याला करता येत नाही, वाकावं तर लागतं किंवा कोणाची तरी हेल्प घ्यावं लागते. तर त्यामुळे ती पिन लावली, मध्ये चिमटा लावला, त्यामुळे खालच्या प्लेट्स आहेत ते करायला सोपे जातात. हे मध्ये इथे पकडायचं, तिथे चिमटा लावला तिथे आणि उचलायचं. लावले ते काढून घ्यायचे. ह्या निऱ्या आहेत त्या खोचून द्यायच्या. आता मगाशी जो आपण तात्पुरती साडी जी खोचली होती या साईडला ती इथून काढायची आहे. म्हणजे हा पार्ट आहे तो व्यवस्थित येतो. इथे ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित, इथे प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि उजव्या हाताने ही साडी जी आहे ओढायची आहे. त्यामुळे आपला हा जो पार्ट आहे तो छानसा टाळीवर बसतो. साडी आपली जी आहे ती छान टाळी बसते. इथे जो ही साडी आहे ती इथे ओढून घ्यायची. त्यामुळे आपला हा जो पार्ट आहे हा छानसा टाईट बसतो. छान साडी टाईट बसते. खोचून घ्यायची आणि मग इथे हा पार्ट आहे तो साडीचा खोचून द्यायचा आणि एक्स्ट्रा राहिलेली साडी इथे पाठीमागे इथे खोचून द्यायची.